ए काय ग, तू पण जय भीम आहेस? म्हणजे असं का म्हणतेस? मला समजलं नाही. अगं तू नाही का मगाशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाया पडलीस म्हणून विचारलं. तू काय जय भीम आहेस? हा मग काय झालं? आणि असं कोणी सांगितलं की बाबासाहेब फक्त दलितांचेच आहेत? पण त्यांनी तर फक्त दलितांसाठीच काम केले ना. हे अत्यंत चुकीचं मत बाबासाहेबांबद्दल या समाजात पसरले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा हा सर्वात महत्वाचा मंत्र त्यांनीच तर आपल्याला दिला. भारतासाठी त्यांनी सर्वात महत्वाचं कार्य केलं ते म्हणजे शिक्षणासाठी. हिंदू धर्माच्या लोकांसाठी हिंदू कोड बिल आणले. महिला व मुलींसाठी समान शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्यासोबतच उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहनही दिले. नोकरीसाठी महिलांना आरक्षण दिले आणि नोकरी लागल्यानंतर महिलांना समान वेतनाचा हक्क दिला. त्यासोबतच नोकरीमध्ये भर पगारी प्रसूतीसाठी सुट्टी दिली. तसंच तुला माहितीये, आधीच्या काळात कामगारांना नोकरी ही 12 तासांची असायची, पण आता ती 8 तासांवरती आली आहे. आणि एवढंच नाही तर PF पेन्शन चालू केली, वेतन आयोग लागू केला आणि त्यासोबतच आठवडी सुट्टी ही सक्तीची केली. आपल्या भारतातील 18 वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. आणि एवढंच नाही, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली. यामुळे सुव्यवस्था, कायदा आणि लोकशाही निर्माण झाली. आणि हे सर्व कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच नाही तर भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी केलं. एवढं सगळं केलं बाबासाहेबांनी, एवढे हुशार होते ते, पण हे कसं शक्य आहे? अगं हे सर्व काही शक्य झालं ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे. BA, MA, PhD, DSc, LLD, DLLT आणि बॅरिस्टर ॲट लॉ अशा अजून त्यांनी सोबत 32 डिग्रीज मिळवल्या. आणि ह्या सर्व शिक्षणाचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नाही ग, पण आपल्या या भारतातील प्रत्येक नागरिक सुधारवण्यासाठी केला. आणि यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजाचेच नाहीत तर आपल्या सर्वांचे आहेत. म्हणून मी त्यांना नेहमी वंदन करते. चुकलं माझं, चल. कुठं? मला सुद्धा बाबासाहेबांसारख्या महान मानवाला वंदन करायचे आहे आणि त्यांचे विचार आत्मसात करायचे आहेत. चल. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा